नमस्कार मंडळी, मी विष्णू भाकरे. तर आपण आज जाणार आहोत महाराष्ट्राचं प्रतिशनी शिंगणापूर असलेलं बुलढाणा जिल्ह्यातील टाकळखेड येथील शनी मंदिराला भेट देण्यासाठी, जे की नांदुरा तालुक्यामध्ये येते. टाकळखेड हे गाव मोताळा, मलकापूर, नांदुरा आणि खामगाव यांच्या मधोमध असून नांदुरा मोताळा रोडवरील खैरा आणि शेंबा या गावापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे. निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे अतिशय सुंदर असं शनी मंदिर, तसेच शिव मंदिर, महालक्ष्मी मंदिर आणि नवग्रह मंदिर या पवित्र स्थळाला अधिकच दिव्यता देतात. ड्रोन शॉटमधून दिसणारी ही हिरवाई पाहिल्यानंतर खरंच मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचं, तसेच शेगावच्या आनंदसागरची आठवण करून देणारं हे प्रवेशद्वार. चला तर आतमध्ये जाऊयात. अतिशय सुंदर असा शनी मंदिराचा परिसर, अप्रतिम अशा प्रकारचं असलेलं शिवजीचं मंदिर आणि बाहेरच बसलेले नंदी महाराज आपण पाहू शकतात. अतिशय भव्य आणि सुंदर अशी शिवजीची पिंड आपण आतमध्ये पाहू शकतो. पुजारी महाराजांची पूजा ही सध्याच आटपलेली आहे. ओम नमः शिवाय. प्रकृतीच्या कुशीत विसावलेले हे दैवी स्थान लहानशा पण सुंदर शनिदेवाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊयात. त्रिशूलाची तेजस्वी उंची जणू आकाशालाही भेदून जाते आणि पुढे उभा ठाकलेला विराट शनिदेवाचा विशाल पुतळा, ज्याच्या दर्शनाने हृदयात भक्ती आणि शक्ती दोन्ही जागृत होतात. त्यांच्याच पायाशी नम्रतेने नतमस्तक हनुमानजी. भक्ती, श्रद्धा आणि सामर्थ्य यांचा संगम येथे अनुभवायला मिळतो. मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभे असलेले दोन्ही बाजूंनी मनमोहक असे हत्ती जणू भक्तांचे स्वागत करण्यासाठीच सज्ज झालेले. दगडी शिल्पातील प्रत्येक नक्षी, प्रत्येक कोरीव काम ही शतकानुशतकांची कला डोळ्यांना सुखावणारी आणि मनाला प्रेरणा देणारी आहे. मंदिराच्या गर्भगृहात विराजमान असलेली महालक्ष्मी मातेच्या समोर नतमस्तक होऊया. जणू स्वयं माता भक्तांना आशीर्वाद देत उभी आहे. तिच्या तेजस्वी मूर्तीचे सौंदर्य भक्तांना शांती, समृद्धी आणि शक्तीचे वरदान देत आहे. हे मंदिर म्हणजे फक्त संगमरमरवरील रचना नाही, तर ती श्रद्धा, इतिहास आणि संस्कृतीचा जिवंत साक्षात्कार आहे. तर आता हे येथे नवग्रह मंदिर आहे, जे की सूर्य, राहू, मंगळ, चंद्र, शुक्र, बुध, गुरु, केतू आणि शनी, जे की या सिक्वेन्सने आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आता सर्वांचं दर्शन करूयात. हा तर मंडळी, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला, तसेच कमेंट करायला विसरू नका.